अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या कारवर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प असे म्हणाले की नवीन कर हा 2 एप्रिल पासून लागू होईल. तसेच वाहने आयात करणाऱ्या व्यवसायावर शुल्क आकारले जातील. कारच्या सुट्या भागावरील कर हे मे किंवा त्यानंतर आकारला जाईल. ट्रम्प म्हणाले की या उपाययोजनेमुळे उद्योगामध्ये प्रचंड वाढ होईल. त्यामुळे अमेरिकेत नोकऱ्या आणि गुंतवणुकीला प्रचंड चालना मिळेल. कर लावल्यामुळे आयात महाग होईल आणि त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील. अमेरिकेला सर्वात जास्त कार पुरवठा करणारा देश म्हणजे मेक्सिको आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया, कॅनडा, जपान आणि जर्मनीचा समावेश आहे. स्टील आणि अॅल्युमिनियम दरवाढीमुळे कार उद्योग हे आधीच अडचणीत आहेत. त्या ट्रम्प यांच्या करवाढी निर्णयामुळे कॅनेडियन राष्ट्रपती मार्क कॅनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते असे म्हणाले, ऑटोमोबाईलवर कर वाढवणे म्हणजे हा डायरेक्ट अटॅक आहे. त्याचे परिणाम म्हणजे अमेरिकेत तात्पुरते कार उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कारच्या किमती देखील वाढतील. मित्र राष्ट्रांशी संबंध खराब होण्याची देखील शक्यता आहे.